गुड मॉर्निंग. आज दुपारी लंच न करता आम्ही गेलो भूषणच्या फेवरेट ठिकाणी मिसळ खायला. तो मला खूप दिवसापासून घेऊन जाईन म्हणत होता आणि फायनली आज घेऊन गेला. तुम्ही जर ठाणे माजीवाडा इथे असाल ना तर नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. तिथून आम्ही गेलो कोपरीच्या फिश मार्केटला. मला खूप दिवसापासून क्रॅब्स घ्यायचे होते, ते मी घेतले आणि प्राव्या बघा अजिबात घाबरत नाही कशालाही हात लावायला. तिथून निघालो. घरी येते तर अजून सामान घ्यायचं होतं म्हणून या बापलेकीला गाडीत बसवून मी एकटीच सामान आणायला खाली उतरले. त्यानंतर सोसायटीमध्ये पोहोचलो आणि प्रावाला आता वर जायची अजिबात इच्छा नव्हती. मी तिला किती रिक्वेस्ट करत होती, चल घरी चल घरी म्हणून, पण हिला तर आता खेळायचंच होतं आणि काय माहिती त्या बेंचखाली काय पडलं होतं ते शोधण्यात मॅडम बिझी होत्या. थोड्या वेळाने घरी आलो आणि त्यानंतर हिला झोपवण्याचा प्रयत्न केला, पण ती काही झोपलीच नाही. पूर्ण दिवसभर ती झोपली नव्हती आणि संध्याकाळी 6:30ला जाऊन ती झोपली आणि डायरेक्ट 9:30ला उठली. ती उठल्यानंतर मी तिच्यासाठी डिनरमध्ये पोहा आणि ॲपलची खीर केली आणि ती तिला भरवायला घेतली. आज आम्हाला डान्स करत करत खायचं होतं. तिने काही खाल्लं नव्हतं म्हणून मीही थोड्या वेळ सॉंग्स लावले आणि तिला डान्स करू दिला. खाऊन टमी फुल झाल्यावर प्राव्याची मस्ती सुरू झाली. ती काय लवकर झोपणार नव्हती कारण एवढ्या वेळ झोपून उठली होती. पण तिला तिच्या मिकीला मात्र आज जबरदस्तीत झोपवायचं होतं. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.